वृषभाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। म्हणता म्हणता जंगलवाली मातावरती हा चौथा एपिसोड होऊन गेला. एक 38, 39, 40 आणि 41, 41 आहे. एका भागात आपण माताजींच्या ओव्हरऑल परिस्थिती, भौगोलिक परिस्थितीबद्दल बोललो. मग दुसऱ्या याच्यात तिथला एक व्हिडिओ दाखवला, अजून काही डिटेल्स सांगितले. तिसऱ्या याच्यात अजून काही आठवणी सांगितल्या. चौथ्या याच्यात आता नकाशा तुम्हाला आज दाखवणार आहे. एक आयडिया मध्यंतरी मला आली, तुम्हाला मी मागेच बोललो की आपले जे व्हिडिओज झालेले आहेत त्या व्हिडिओजचं ट्रान्सक्रिप्ट करायचं काम आपल्या एका मित्राने सुरू केलेलं आहे आणि त्याचं एडिटिंग करायचं काम, व्याकरणाच्या बारीक बारीक ज्या चुका राहिलेल्या आहेत त्या चुका एडिट करायचं काम दुसऱ्या एका व्यक्तीने सुरू केलेलं आहे. एक तिसरी आयडिया मला आत्ता सुचली, ती सांगतो. नुसतं लेखमाला जर असेल तर त्यात एवढं आकर्षण किंवा इंटरेस्ट राहणार नाही, पण ते प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात जर असेल तर त्याची उपयोगिता वाढेल. मग ह्या दृष्टीने आता असं बघूया आपण की आपल्याला एपिसोड वाईज प्रश्न निर्माण करता येतात का. हे काम तुमच्यापैकी कोण करेल हे आता मला सांगा. लक्षात आलं ना? जसं एक एपिसोड समजा आपण हाच घेऊ, जंगलवाली माताचा घेतला, मग त्यात कुठल्या कुठल्या प्रश्नांचे उत्तर आपण घेतो की ठिकाण कसं आहे, किंवा इथून जबलपूर किती दूर आहे, किंवा कुत्र्याची घटना कुठे झाली. असे प्रश्न मनामध्ये आणून ते जर एपिसोड वाईज कोणीतरी लिहून काढले की भाग 101 त्याचं हे शीर्षक, त्या शीर्षकावरती हे 5 प्रश्नांचे उत्तर इथे आलेले आहेत. त्यांनी फायदा काय होईल की जेव्हा आपण ते पूर्ण प्रकाशित करू तेव्हा मागच्या बाजूला किंवा पहिल्या एका चॅप्टरमध्ये नुसते प्रश्न लिहू, नुसते प्रश्न. मग ते प्रश्न कदाचित असे असतील आश्रम वाईज, सेवा वाईज, टॉयलेट वाईज, मग त्याच्याशी रिलेटेड प्रश्न, आणि त्या नुसते प्रश्न राहतील पहिल्या चॅप्टरमध्ये. मग समजा कोणाला नुसतं इन्फॉर्मेशन हवी आहे, त्या प्रश्नांमधून जाईल. त्याला काय हवं? अच्छा, दागिने. मग परिक्रमेत दागिने घालतात का असं त्याच्या मनात आलं. मग त्याने बघायचं दागिने घातले होते का याच्यावरती. मग त्या समोर, त्या प्रश्नाच्या समोर कुठल्या ठिकाणी ते उत्तर मिळेल त्या ते लिहिलेलं असेल. कदाचित पेज नंबर लिहू आपण, किंवा प्रत्येक पुस्तकातल्या प्रत्येक पॅराग्राफला एक युनिक नंबर देऊ की 12.3 मध्ये जर तुम्ही बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. म्हणजे आटोपशीर होईल. लक्षात आलं ना? जसं एवढा जाड महाभारत ग्रंथ जर असेल तर त्यातून तुम्हाला नेमकं कळणार नाही की कृष्णाने गीता कुठल्या अध्यायात सांगितली, महाभारताच्या कुठल्या पर्वामध्ये गीता सांगितली. हे पूर्ण ग्रंथ असेल तर तुम्हाला शोधायला खूप वेळ लागेल. गीता 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 गीता. पण तेच जर सुरुवातीला एक चॅप्टर असेल त्यामध्ये गीता, मग गीता कुठल्या श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितले त्या समोर लिहिलेलं असेल. कुठल्या पर्वामध्ये आहे? या पर्वामध्ये आहे. मग फक्त तो पर्व उघडला की त्या पर्वामध्ये गीतेचा पूर्ण प्रसंग आपल्या समोर येईल. तसं माझ्या डोक्यात आलेलं आहे. तर या दृष्टीने आता तुमच्यापैकी कोण व्हॉलंटियर, त्याचं काम फक्त एवढं आहे, अगदी एपिसोड वाईज जरी नाही केलं तरी त्यांनी फक्त एवढं करावं की जो सुरुवातीपासून हे एपिसोड बघून राहिलेला आहे त्याला हे माहिती आहे की कुठल्या कुठल्या प्रश्नाची उत्तरं आपण आत्तापर्यंत दिलेली आहेत.
मग त्याने शांत चित्ताने एक फक्त अशी वही घेऊन ठेवायची. त्या वहीवरती फक्त प्रश्न कुठले कुठले हँडल केलेले आहेत ते सगळे प्रश्न लिहून काढायचे. मग ते 100, 200, 300, 400 जे काही प्रश्न असतील ते फक्त प्रश्न लिहायचे. आणि जर लॅपटॉपवरती लिहिता आले तर अजून चांगलं. डायरेक्टली लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती डायरेक्टली वर्ड फाईलमध्ये ते प्रश्न 1, 2, 3, 4 लिहून टाकायचे. ते प्रश्न माझ्याकडे जर आले तर मग मी बघीन. मग ते पुढचं काम कसं करायचं ते आपण बघू, की या प्रश्नाचं उत्तर कुठे आहे, चॅप्टर 3 मध्ये आहे, याचं कुठे आहे, चॅप्टर 7 मध्ये आहे. तर ते काम अजून चांगलं होईल आणि पुढे मार्गदर्शक ठरेल. तर आता याच्यावर विचार करा आणि तुमच्यापैकी कोण यासाठी वेळ काढू शकतो. आणि रोज थोडा थोडा वेळ काढणं ही एक गोष्ट झाली, किंवा आठवड्याला 1, 2 तास, 3 तास, किंवा महिन्याला काही ठराविक दिवस असं काहीतरी जर काढता आलं तर ते जास्त योग्य होईल. पण माझं मत असं की थोडं थोडं रोज करत गेलं तर हळूहळू एकदम मोठं काम तयार होऊन जाईल. तर मला सांगा कोण इच्छुक आहे. मग त्याच्याकडे मी हे बाकीचं जे एपिसोड्स ट्रान्सक्रिप्ट करून व्याकरणातलं शुद्धीकरण झाल्यानंतर जे तयार होत आहेत हे तुमच्याकडे पाठवायची व्यवस्था करतो मेलने. फक्त तुमचा ईमेल आय डी मला पाठवून द्या. ठीक आहे. तर आता तुम्हाला मी जंगलवाली माताचे आज 2 नकाशे दाखवणार आहे आणि त्याच्याबरोबर अजून 1-2 फोटोग्राफ्स पण दाखवणार आहे. ठीक आहे. चला पुढच्या भागात भेटू. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकल कन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. जंगलवाली माता आश्रम च एक स्केच तुमच्या समोर आहे. आणि आधी ओव्हरऑल 2 स्केचेस दाखवणार आहे आज तुम्हाला मी. त्यापैकी पहिलं स्केच त्यामध्ये ओव्हरऑल भूगोल दाखवतोय. इथे आपण पोचलो कसे, तर हा रस्ता आहे. एक तर हा मेन रोड लक्षात घ्या, हा थेट जबलपूरला जातो. आणि इकडनं आपण आलो या बाजूने, डाव्या बाजूने. हे जे टॉवर्स दिसतात ते तुम्हाला, हे हाय टेन्शन टॉवर्स आहेत. 131 किंवा 121 किलो वोल्ट्सच्या टॉवर्स आहेत. अशा रावणासारख्या ज्या उभ्या असतात त्या टॉवर्स आहेत. येताना इकडनं असे कुठून तरी आलो, येऊन असं हे पूर्ण गड आहे. एक टेकडी, त्या शेजारी ही दुसरी उंच टेकडी, आणि इकडनं येऊन हा असा अप्रोच आहे. आणि हा तो आश्रम आहे. या आश्रमाबद्दल दुसरा एक स्केच दाखवतो. याच्या समोर या मैयाची, डावीकडनं इकडे हे झेलोन बरपट्टी डाव्या बाजूला, आणि या बाजूला जबलपूर अमरकंटक उजव्या बाजूला. म्हणजे इकडे आली पश्चिम दिशा, सॉरी, इकडे झाली पूर्व दिशा, इकडे झाली पश्चिम दिशा. आपला प्रवास उत्तर तटावरती इकडनं असे येऊन राहिलेलो आपण येतोय. आणि आता हा ओव्हरऑल प्लॅन असल्यामुळे अजून एक इथेच दाखवून ठेवतो. इथून आश्रमातून एकदा, इथे आम्ही 3-4 दिवस राहिलो होतो, तर मग एकदा इथून निघून ही मागची पायवाट अशी घेतली होती. इकडनं चालत चालत या HT लाईन्स कडनं येऊन इथे सगळे असे घरं वगैरे आहेत. मग इथून येऊन हा मेन रोड मी घेतला होता. जस्ट फिरत संध्याकाळी गेलो होतो 4 वाजता. आणि मग हा मेन रोड घेऊन इकडे आलो. इथे मोठा ब्रिज आहे मैयावरती.
या ब्रिजच्या इथे 2 दुकानं आहेत. त्या दुकानातून काही बिस्किट, काही शेव, मिक्सचर असे छोटे छोटे पाकिट मिळतात 5-5 रुपयाचे, ते सगळे विकत घेतले. तेव्हा आपल्या आश्रमातले स्वामीजी संन्यासी महाराज ते इथेच बसलेले होते आणि इथून कुठेतरी गावी चाललेले होते ते. आणि मग या पायवाटेला घेऊन, ही पायवाट घेऊन असं इकडनं येऊन असं आश्रमात आलो होतो. अशी माझी एक लोकल मिनी परिक्रमा झालेली होती. याच ठिकाणी ती जी घटना तुम्हाला सांगितली होती कुत्र्याची किंवा कालभैरवाची, त्याला मी म्हटलं होतं इकडनं निघताना या वॉटर टँक जवळ ते बसलं होतं. त्याला म्हटलं होतं चला आंघोळ करून येऊ. मग ते इथून या पायवाटेने निघालं आणि ते इकडे मैयावरती येऊन गेलं होतं. तर आम्ही जेव्हा इथे आलो स्नान करायला, ते आमच्या आधीच इथे स्नान करत बसलेलं होतं. इथे हे असे छोटे छोटे शेत किनाऱ्यावरती, भाजीपाला, कुठे काकडी लावली, कुठे पपई लावली, असे ते शेत आहेत. आणि आता दुसऱ्या फोटोमध्ये मग तुम्हाला या आश्रमाची आतली रचना दाखवतो. पण असं एक उंच डोंगरावर वसलेला आश्रम आहे आणि इथून जर बघितलं तर थेट मैयाजी आणि इव्हन मैयाजीच्या या बाजूचा म्हणजे दक्षिण तट देखील दिसतो आणि दक्षिण तटावरनं जाणारी पायवाट पण दिसते. मला स्पष्ट आठवतंय इथे बसून आम्ही दक्षिण तटावरनं जाणारे परिक्रमावासी ते बघितलेले आहेत. आणि जसा जुन्या काळी किल्ल्यांची रचना असायची तशी याची रचना आहे. त्यामुळे इथे बसलो की आपल्याला उत्तर तट पूर्ण दिसतो, असा 270 डिग्री मध्ये दक्षिण तट दिसतो. आणि कोणी इकडे जर येत असेल तर ही पायवाट देखील, हा इकडे रोड आहे, ऍक्च्युली मोटरेबल रोड आहे, थेट वरपर्यंत अशी मोठी गाडी येऊ शकते 4 व्हीलर. आणि इकडनं पायवाटेने जर कोणी चालत असेल तर तेही आपल्याला दिसू शकतं. तर हे झालं पहिलं स्केच. दुसरं स्केच महाराजांचं, हे पहा, हेच ते महाराज मैयामध्ये आमच्या आधी जाऊन स्नान करत बसलेले होते, ते महाराज. इथे मैयाजींचं पात्र तुम्हाला दिसतंय. मग हा फोटो तुम्हाला दाखवला मी, थंबनेल वरती होता हा. याचा एक व्हिडिओ पण तुम्हाला दाखवला. हे सगळे आपले महाराष्ट्रातले परिक्रमावासी आले होते, पूर्ण ग्रुपच आला होता त्यांचा. ही सुषमा बसून स्वयंपाकाला मदत करतेय. आणि हे ते झाड, याविषयी तुम्हाला मी सांगितलं होतं, झाड पडलं ते. आणि हे पडून याच्या मुळ्या तुम्ही बघितले असतील, मूळ याचे. हे मागे दिसतं हे जंगलवाली माताचं मंदिर, हा गाभारा, मेन गाभारा. आणि इथे हे झाड असं टिल्ट झाल्यानंतर इथे एक ही जी फांदी दिसतीये आणि ही वरची फांदी दिसतीये, याच्यामध्ये अशी एक सुरेख एक माणूस झोपू शकेल अशी जागा झालेली आहे. त्यामुळे या आश्रमामधले 2 संन्यासी, तुम्ही वाढताना एक संन्यासी बघितले असतील जेवण वाढताना, ते इथे रात्री इथे झोपायचे. तुम्ही नुसती कल्पना करून बघा की पूर्ण नीरव शांतता, रात्री अंधार गुडुप्प, एखादा दिवा कुठे लागलेला असेल तर असेल, आणि या झाडाच्या बुंध्यावरती एक हलकीशी चादर किंवा शाल टाकून ते संन्यासी महाराज इथे आरामात झोपायचे. ही निर्भयता मैयाच्या परिक्रमा करताना, मैयाच्या काठावर राहताना ही अनुभवायला येते. याच्या खाली एक गुफा आहे, या मंदिराच्या खालच्या बाजूला गुफा म्हणा किंवा एक खोली म्हणा, अतिशय प्राचीन आहे ती. तिथे साधना तिथले स्वामीजी करतात. आणि आता दुसरं स्केच,
कृपा हे दुसरं स्केच आहे. आता आपण हा ओव्हरऑल बघितला. आत्ताच हे पिंपळाचं झाड तुम्ही बघितलं, ही ती फांदी होती आणि मगाचा फोटो इथून काढलेला होता. आणि जेव्हा ही फांदी पडली तेव्हा या जे दोन खोल्या तुम्हाला आत्ता इथे दिसतात या असं म्हणतात की इथे होत्या. मग नंतर त्या इकडे शिफ्ट केल्या त्यांनी पडल्यानंतर, पण त्या झोपडीला काही इजा झाली नव्हती. आता मंदिरापासून दाखवतो. हे देवीचं मंदिर, हे आता आपण बघितलं. याच्या मागच्या बाजूला इथे नवीन कन्स्ट्रक्शन सुरू आहे. याच्या खाली एक तळघरामध्ये ध्यानाची खोली आहे आणि हा पूर्ण असा गड, इथून एकदम खोल उतार आहे आणि भरपूर असा कठीण उतार आहे. एकदा काय झालं, इथे मी तुम्हाला सांगितलं होतं आमच्या शेजारच्या रूम मध्ये एक परिक्रमावासी होते बंगाली. तर इथे देवी मंदिर, इथे आरती करायला आम्ही सगळे लोक असे उभे होतो. आणि एकदा आरतीमध्ये अशी ती घंटी हातामध्ये त्यांच्या होती छोटी, ती अशी 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 वाजवताना काय माहिती कशी ती एकदम त्यांच्या हातातून निसटले. या इथे उभं होतो आम्ही असे सगळेजण ग्रुप बनवून. ती अंगठी या कड्यावरनं खाली पडली, जवळजवळ 8 की 9 फूट खाली असा उंच कडा, मातीचाच होता पण तिथे खाली जाऊन ती पडली. आता नॉर्मली आपली जर अशी घंटी पडली असती खाली पितळ्याची तर आपण म्हटलं असतं जाऊ दे आता खाली कोण उतरेल, पण तो आपला विचार झाला. ते बंगाली गृहस्थ तेवढ्या त्या अवघड कड्यावरनं लगेच खाली उतरल्या. मला अजूनही तो क्षण आठवतो. या कड्यावरनं ते खाली उतरले. इथे कुठेतरी एका छोट्याशा जागेमध्ये उभे राहिले आणि तिथे वाकून, पूर्ण वाकून त्या घंटीपर्यंत त्यांचा हात गेला. मुश्किलीने 2 बोटांमध्ये त्यांनी पकडून ती घेऊन आपल्या पायापाशी आणली. तिथून मग पुढे सरकत त्यांनी असा उंच हात करून ती आमच्यापैकी कोणाला तरी ती घंटी दिली आणि मग परत पकडत पकडत ते वरती कड्यावर चढले. आय अप्रिशिएट, रिअली अप्रिशिएट. इथे 2 महाराज होते, त्यापैकी एक महाराज इथे झोपायचे आणि दुसरे महाराज तुम्हाला सांगितल्याच्या या बुंध्याच्या खाली शयन करायचे. शेजारी हे त्यांचं स्टोर रूम कम स्वयंपाक घर होतं. इथे पाण्याची टाकी होती. इथेच ते आता तुम्हाला त्या महाराजांचा फोटो दाखवला ना, चला महाराज आंघोळीला जाऊ वाले ते कुत्र, ते इथे बसलेलं होतं. आणि इथून आम्ही असे खाली उतरलो. इकडे खाली जायची पायवाट आहे. इकडनं गेलो की मैयाकडे, इकडनं गेलो की खालच्या बाजूला टॉयलेट्स बनवलेले होते, अतिशय स्वच्छ नीट नेटके आणि नीट अँड क्लीन असे ते टॉयलेट्स होते. इथे या 3 रूम्स पैकी ही जी शेवटली रूम आहे, इथे आम्हाला आसन लावायला त्यांनी सांगितलं होतं. आता झालं काय, या रूम मध्ये पंखा होता पण इथे 2 परिक्रमावासी होते. या रूम मध्ये स्वामीजींचं सामान ठेवलेलं होतं, त्यामुळे तिथे एंट्री नव्हती. एकच रूम अवेलेबल होती जिथे पंखा नव्हता, म्हणून आम्ही सामान तिथे ठेवलेलं होतं. पण रात्री झोपायला आम्ही इथे बाहेर यायचो. हा पूर्ण असा ओटा बनलेला होता. याच्या एका बाजूला पूर्ण असं खोल दरी होती, दरी आणि समोर पूर्ण असं जंगल वगैरे. मग रात्री इथे बाहेर झोपलो की तिथे थोडा वेळ मच्छरांचा त्रास व्हायचा. एकदा झोप लागल्यानंतर शांत अगदी गार गार वातावरणामध्ये इथे झोप लागायची. आणि इथून मागून एक अशी ती पाऊलवाट मगाशी दाखवली ती होती. मस्त आश्रम, म्हणजे संधी जर मिळाली तर तिथे मी जाऊन राहायची परत इच्छा व्यक्त करतो. आरामात तुम्ही 3 महिने 4 महिने तिथे अगदी सहज काढू शकता. निसर्गरम्य वातावरण, मैयाजींचं सामिप्य आणि उंच असल्यामुळे पूर्ण
असं वाटतं की आपण अगदी जगाच्या वरती आहोत, सगळ्या गोष्टी नजरेसमोर आहेत. तर अशी ती जंगलवाली माता. जबलपूर आता इथून फक्त 60 किलोमीटर दूर राहिलेला आहे. रस्ताही तुम्हाला दाखवलाच मी आता. चला चलूया आता पुढच्या प्रवासाला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.